नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. याच नावाचा आपला फेसबुकवर ग्रुपही आहे आणि टेलिग्रामवर चॅनल फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. तर भारतामध्ये आतापर्यंतच्या कोविड-19च्या ज्या केसेस दिवसाला येत होत्या त्याच्यात सर्वात जास्त केसेस ज्या आहेत त्या काल समोर आलेल्या आहेत. 6,510 केसेस आणि यात एकटा वाटा जो आहे 2,940 केसेस हा महाराष्ट्राचा वाटा आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्यात मुंबई, पुणे, ठाणे या 3 ठिकाणून मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या समोर येते आहे. तर ही नक्कीच आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. तुम्ही बघू शकता 17 मेपासून जवळपास ॲव्हरेज जो होता तो 5,000चा ॲव्हरेज होता, आपण बघितलं होतं. आणि एकंदरच ही फिगर पण आता 21 मेला क्रॉस होते आहे आणि ती जवळपास असणार आहे 6,510. तर आता याच्यामध्ये पण ही आकडेवारी तर तुम्हाला क्लिअर कळते. फक्त एकूण आकडेवारी जी आहे तर आत्तापर्यंतच्या कन्फर्म केसेस भारतातल्या 1,24,525. तर लोकसत्तामध्ये हा आकडा तुम्हाला एक 7-8 हजारांनी कमी दिसेल. तर तो मी तुम्हाला आधीही क्लिअर केलेला आहे की याच्यामध्ये इश्यू आहे. आता ही आकडेवारी काय आपल्याला परीक्षेत विचारली जात नाही, पण आपल्याला माहीत पाहिजे की एकंदर परिस्थिती काय आहे, त्याच्यासाठी आपण ही आकडेवारी बघत असतो. ओके. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये दुसरी महत्त्वाची बाब आहे की आत्तापर्यंतच्या हायेस्ट केसेस आहेत 2,940 केसेस. ओके, 22 मे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मुंबईतल्या हायेस्ट ज्या आहे 1,751 केसेस. तर तेही लक्षात ठेवा. ओके, तर कालच्या याच्यामध्ये हे आपल्यासमोर आलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जो आकडा आहे तो वाढतच जातो आहे. त्याची कारणंही आपल्याला शोधणं गरजेचं आहे. आणि टोटल जे आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये की अजून चांगल्या पद्धतीने काय गोष्टी करता येतील हे बघणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की झूम ॲप जे आहे की आपण पण संवाद साधला होता झूम ॲपबद्दलचा. आणि एक दुसरा पण एक प्रोग्राम आहे जिच्यामध्ये UPSC संबंधीचं जे काही बेसिक आहे सगळं ते मी घेणार आहे. तर त्या संबंधीचे टाईम टेबल येईल एक 25-26 तारखेच्या दरम्यान. तर ती लिंक पण मी पोस्ट करेल किंवा ते कुठं असणार आहे ते तुम्हाला पोस्ट करतो, जेणेकरून तुम्ही ते बघू शकता. UPSCचं सगळं बेसिक तिच्यामध्ये राहील. प्लॅन बी संबंधीचे काही इश्यू आहेत तर ते आपण कव्हर करणार आहोत. तसंच झूम ॲपवर पण आपले लेक्चर सर्वदूरच होत आहेत आणि त्याला काही ऑप्शन्स नाही आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे केंद्राला की तुम्ही हा इश्यू चांगल्या पद्धतीने डील करणं गरजेचं आहे. वल्नरेबल आणि प्रोन टू सायबर अटॅक्स. तर सायबर अटॅक होण्याचं चान्स खूप जास्त आहेत. आणि सायबर अटॅकसाठीची जी नोडल आपल्याकडची एजन्सी आहे ती म्हणजे सर्ट इन जी आहे की इंडियन कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. सर्ट इन जी आहे तर ही नोडल सायबर सिक्युरिटी एजन्सी आहे भारतातली. आणि त्याच्याबद्दल आपण आज एक सेपरेट लेक्चर बघूयात की जेणेकरून हे काय सगळं प्रकरण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की झूमबद्दल होम मिनिस्ट्रीने पण डिक्लेरेशन दिलेलं आहे. परंतु आताच्या मग याच्यात आपण का वापरतोय तरी पण झूम, कारण आपल्याकडे दुसरा प्रॉपर अल्टरनेटिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे हे झूम वापरलं जात आहे. अल्टरनेटिव्ह काय असू शकतो याला की तुम्ही प्रॉपर स्वतःसाठीचं एक प्रॉपर ॲप डिझाईन करणं किंवा स्वतःसाठीचं तसं पोर्टल किंवा तसा प्लॅटफॉर्म डिझाईन करून घेणं, तर ते वर्क होऊ शकतं. परंतु कोविड-19नी जी परिस्थिती अचानक समोर आली त्या परिस्थितीमध्ये एकदम त्या सगळ्या गोष्टी करणं तर ते म्हणजे शक्य नव्हतं लोकांना आणि त्याच्यामुळे हे झूम ॲप वापरलं जातं आहे मोठ्या प्रमाणावर. त्याच्यानंतर ऑरवेल खोटा ठरला त्याची गोष्ट. आता ऑरवेल जो आहे जॉर्ज ऑरवेलचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲनिमल फार्म नावाचं बुक आहे. तुम्हाला जर कधी बोर होत असेल घरी तर ॲनिमल फार्म नावाचं बुक तुम्हाला याची PDF मिळू शकते. जर मला मिळाली तर मी ती पोस्ट करतो ग्रुपवर. किंवा ॲनिमल फार्मबद्दलचे तुम्हाला व्हिडिओ पण मिळू शकतात. तर हे ऑसम आहे. त्याच्यानंतर 1984 हा ना, जॉर्ज ऑरवेल हा खूपच म्हणजे प्रगल्भ लेखक होता आणि त्यांनी जे काही लिहिलेलं आहे सगळं. ॲनिमल फार्म हे सगळं सोव्हिएत रशिया आणि त्याचं विघटन त्या संबंधीचं आहे. आणि त्याने तिच्यामधला एक जे मर्म आहे तिच्यातलं त्यांनी एक सांगितलं होतं की लोकशाहीत सर्व समान असले तरी काही जण अधिक समान असतात. ओके, सो ऑल आर इक्वल आणि सम आर इक्वल आणि सम आर मोर इक्वल. तर ते मोर इक्वल नावाचं जे कन्सेप्ट आहे तर ती इथं न्यूझीलंडच्या बाबतीमध्ये चुकीची ठरते. अशा आशयाचं हे गिरीश कुबेर यांचं लेख आहे हा. आणि न्यूझीलंडच्या ज्या पंतप्रधान आहेत जेसिंडा आर्डन, तर यांच्या संबंधी हे होतं की त्यांनी नियम बनवले होते न्यूझीलंडमध्ये आता एका महिन्यामध्ये कुठलीही केस समोर आलेली नाही आहे.
आणि यालाच मग हे म्हटलं जातं की बाबा शून्यावस्था जी काही आहे, 1 महिन्यात एकही केस नाही. आणि त्यांनी पण म्हटलं होतं की लवकरच कोविड-19 फ्री मुक्त झालेलं आहे बाबा हे न्यूझीलंड. आता त्याचं रिझन असं आहे की तुम्ही ब्रंच नावाची पण एक कन्सेप्ट आहे बा. ब्रंच म्हणजे काय? ब्रंच म्हणजे जी लोक दुपारी झोपेतून उठतात आणि त्यांचा नाश्त्याची जी वेळ असते ती पण मीच झालेली असते, लंचची वेळ समोर आलेली असते, तर लंच आणि ब्रेकफास्ट एकत्र करायचा त्याला म्हणतात ब्रंच. ओके. तर हे पुण्यामध्ये पण बहुतेक ठिकाणी हॉटेल्समध्ये असतं बघा ब्रंचसाठी, आहे ना. 399 299 जाऊन तुम्हाला पाहिजे तितकं खा, तिथं नाश्ता असतो, है ना, जेवणाच्या वेळेला. तर ब्रंच नावाची जी आहे ती विष्णूजी की रसोई वगैरे तिथं बघू शकता तुम्ही बघा पुण्यामध्ये. आता हे ब्रंच वगैरे जे काही आहे, तर त्या ब्रंचसाठी बाहेर निघाल्या होत्या आणि तिथं ते हॉटेल होतं. त्या हॉटेलच्या बाहेर हाऊसफुलचा बोर्ड लागलेला होता, पण आत काचेतून दिसत होतं की बरीचशी टेबलं जी होती ती रिकामी होती. याचा अर्थ तो हॉटेलचा जो मालक होता तो कोविड-19च्या नियमांचं पालन करत होता की तुमची कॅपॅसिटी जेवढी त्याच्या 50% वगैरे तिथलं जे काय होतं त्याच्यामुळे सोशल डिस्टन्स, टेबल खाली होते. आणि पंतप्रधान बाहेर आहेत, तर ते बघितल्यानंतर म्हणजे तिथली जी ते कल्चर आहे की कुणी बाबा पंतप्रधान आली तर जेवण सोडून बाहेर बघायला गेलं नाही, किंवा पंतप्रधानाला टेबल पाहिजे म्हणून लोकांनी पटापट जेवून हात धुतले नाहीत. तो हॉटेलचा मालकसुद्धा आला होता आणि त्याने जस्ट सॉरी म्हटलं की बाबा जागा नाही माझ्याकडं तुमच्यासाठी. तर त्यांनी सांगितलं की नाही, मी पण या लोकांसारखीच आहे. आणि ज्यावेळेस लोकांचं झालं त्यावेळेस मग त्यांना एक टेबल मिळाला. तर हे सगळं कसं संबंधी आहे की हे कल्चर आपल्याकडं नाही आहे. हे कल्चर येणं फार गरजेचं आहे की आपल्याकडे मग गल्लीतला जरी नेता असला की जो स्वतः डिक्लेअर करतो मी नेता आहे, आणि त्याचे 4 कार्यकर्ते मंडळाचे, तर ते जाऊन धमकवणार समोरच्याला की भाऊ आलेत जागा करा, है ना. तर असले प्रकार जे आहेत ते ह्या बऱ्याच देशांमध्ये होत नाहीत, आणि त्याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे. म्हणून की मोर इक्वल जे आहे, सम ॲनिमल्स आर इक्वल अँड सम ॲनिमल्स आर मोर इक्वल, तर हे मोर इक्वल प्रकरण जे आहे जॉर्ज ऑरवेलचं, ते इथं फोल ठरतं. आणि त्या संबंधीचंच हे आर्टिकल आहे, ते तुम्ही वाचू शकता. ब्रंच नावाची कन्सेप्ट जी आहे, है ना, ती एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने काही महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. राज्यात गुंतवणुकीसाठी 3 वर्ष परवानगीची अट जी होती ती रद्द करण्यात आलेली आहे. 3 वर्ष कसलीही तुम्हाला परवानगी घ्यायची नाही आहे. 40,000 एकर जागा जी आहे ती गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ती जागा दीर्घ किंवा अल्पकालीन भाडेपट्ट्यावर उपलब्ध होऊ शकेल. 1,000पेक्षा जास्त कामगार ज्या कारखान्यात असतील त्याच्या आवारामध्ये कामगार निवास बांधण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली जाईल. आज जी परिस्थिती आहे की कारखाना बंद आहे, मजुरांना राहण्यासाठी लोकांनी बाहेर काढलं. बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे, मजुरांवर ही वेळ जी आली फोर्सफुली आलेली आहे. ते जिथं राहत होते त्या घरमालकांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांना पैसे नव्हते द्यायला, भाडं द्यायला पैसे नव्हते, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कामगार निवास बांधण्यासाठी मोफत जागा उपलब्ध गव्हर्नमेंट करून देणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जिथं 1,000पेक्षा कमी आहेत तिथं काय करायचं, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जे आहे ते स्वतः त्यांच्यासाठी वसतिगृह उभारणार ज्यांच्याकडे 1,000पेक्षा कमी आहेत. त्याच्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र विभाग असणार आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. जे विदेशी गुंतवणूकदार असतील त्यांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असेल, तर तेही एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्र नावाची जी काही संकल्पना आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड ट्रेड रिलेशनशिप मॅनेजर, तर ही मित्र संकल्पना काय आहे की जागेसाठी अर्ज केल्यापासून प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती सुरू होण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी मित्र ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. नावातच आहे बघा, महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड ट्रेड रिलेशनशिप मॅनेजर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरणासाठीची जी काही प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये लोकांचं हित जपणं, त्याच्यासाठी मित्र नियुक्त करण्यात येतील. म्हणजे एखादी व्यक्ती तिथं नियुक्त होणार आणि ती व्यक्ती त्या कंपनीसाठी गोष्टी फॅसिलिटेट करून देईल. राष्ट्रीय कंपनी लवाद जे काही आहे, कंपनी कायदा लवाद, त्याच्यासमोर आजारी असणारे उद्योग बंद करणे. आजारी उद्योग म्हणजे काय, जे सतत लॉसमध्ये आहेत असे उद्योग, किंवा त्यांना नव्याने सुरू करण्यासाठी कायदेशीर मदत पण केली जाईल. हे काम पण मित्रद्वारे बघितलं जाईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 11 लाख शेतकरी जे होते, जे थकबाकीदार होते, त्यांची हमी सरकारने घेतलेली आहे. मोठा निर्णय आहे राज्य सरकारचा. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जी होती त्याच्यापासून वंचित राहिलेल्या 11 लाख शेतकऱ्यांची थकीत कर्जाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. ॲक्च्युली झालं काय की डिसेंबर 2019मध्ये ही घोषणा झाली होती. कर्जमुक्ती योजनेत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2015 दरम्यान अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि त्याचा भरणा करू न शकलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखाच्या मर्यादेत
कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारने केली होती. आता याच्यामध्ये कोविड-19 आल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचू शकली नाही, त्याच्यामध्ये अडथळा आला आणि आता त्यांना परत कर्ज मिळेल का, तर ते मिळण्यासाठी गव्हर्नमेंटने ती हमी घेतलेली आहे. खरीप हंगामासाठी नव्याने कर्ज देण्याचे आदेश बँकांना दिलेले आहेत. याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे बँकांच्या दृष्टीने पण चांगलं आहे, कारण बँकांसमोर नवीन कर्जाची प्रकरणं ह्या काळामध्ये फार कमी आहेत, क्वचित आहेत, आणि ज्यावेळेस सरकार हमी घेणार आहे त्यावेळेस गोष्टी बँकांच्या दृष्टीने पण चांगल्या होतील, शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगल्या होतील. प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरची जी बंदी आहे ती 1 वर्षासाठी शिथिल करण्यात आलेली आहे. थर्माकॉल, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि प्लॅस्टिक या 3 गोष्टींपासून मूर्ती बनवण्यास मनाई करणारा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला होता. आणि याच्यामध्ये मूर्तिकारांनी आधीच प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला आहे किंवा त्या मूर्त्यांचं आधीच निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे तातडीने हा निर्णय अंमलात आणणं अवघड आहे. त्यातल्या त्यात कोविड-19मुळे प्रत्येक क्षेत्र ग्रस्त आहे. असं करत असताना मग केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मूर्तिकारांना 1 वर्षासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवण्याची परवानगी दिलेली आहे. त्याच्यानंतर श्यामला भावे वय वर्ष 79 यांचं निधन झालेलं आहे. हिंदुस्थानी कर्नाटकी संगीत या दोन्ही शैलींवर हुकूमत असलेल्या शास्त्रीय गायिका आहेत. हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत हे क्लासिकल म्युझिकमधले 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. आणि हिंदुस्थानी जे संगीत आहे ते भारताच्या उत्तरेकडे, तर कर्नाटकी जे आहे ते भारताच्या दक्षिणेकडे, असं याचं प्रादेशिक स्तरावर विभाजन आहे. कर्नाटकी संगीत जे आहे की ज्याच्यामधल्या ज्या काही नोट्स वगैरे असतात तर तिच्यामध्ये गायकाला चेंजेस करण्याची परवानगी नसते. हिंदुस्थानी संगीतामध्ये बऱ्यापैकी फ्लेक्झिबिलिटी तिच्यात आहे, गायक स्वतःच्या याच्यातून काही चेंजेस करू शकतो. आपण याचं एक सेपरेट लेक्चर बघूयात, हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत काय असतं, त्याचे बेसिक्स काय आहेत ते आपण बघूयात. द व्हर्च्युअल हिंदू राष्ट्र, हार्पर कॉलिन्सचं हे बुक आहे ना. आता शनिवार बुक रिव्ह्यू, तर हार्पर कॉलिन्सनी एकंदरच ऑनलाईन हिंदू संकल्पना, त्याच्या संबंधी ज्या काही संलग्न असणाऱ्या संस्था आहेत वेगवेगळ्या, तर त्या कसं काम करतायत, कशा पद्धतीने व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन याच्यातून हिंदुत्व ही गोष्ट बघता येईल, हे पुस्तक हार्पर कॉलिन्सचं आहे. रिझर्व्ह बँकेने परत एकदा व्याजदरात कपात केलेली आहे 22 मे 2020. याच्या आधी जी केली होती ती 27 मार्चला केली होती. रेपो दर 0.40ने कपात केलेला आहे. रेपो दर आता 4 झालेला आहे. 2000 नंतरचा किमान स्तर. 31 ऑगस्टपर्यंत कर्जदारांना मासिक हप्ते न भरण्याची सवलत सुद्धा देण्यात येणार आहे. आता या सगळ्या याच्यात बघा एक गोष्ट आहे, सवलत दिली म्हणजे तुम्ही 6 महिने, आता तर टोटल 6 महिने झालेत बघा. 3 महिने आधी दिली होती की तुम्ही हप्ते भरू नका, आता परत 3 महिने सवलत. तर याच्याने कोणाचा फायदा होणार आहे? याच्यामध्ये कोणाचाच फायदा नाही आहे. जर पैसे असले तर तुम्ही ते भरणं अपेक्षित आहे. त्याचं रिझन असं आहे की बँक हिच्यावर तुम्हाला व्याज आकारणार आहे, हे नक्की आहे. तुम्ही जर म्हणजे हे मी पर्सनल याच्यासाठी सांगतो, जर कुणाचं असलं काही तर ते लक्षात ठेवा. तुम्हालाही दिसताना सवलत दिसते, तुम्हाला पैसे तर भरायचेच आहे, आणि जर तुम्ही लेट केलं तर बँक तिच्यावर परत इंटरेस्ट लावणार, हे 100%. तुम्ही बँकेशी बोलू शकता या ह्याच्यावर, है ना. तर ह्या गोष्टी इतक्या सहज सोप्या नाही आहेत. त्याच्यानंतर इंटरेस्ट जो आहे वर्किंग कॅपिटलवरचा तो टर्म लोनमध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बँकचे ग्रुप आहेत त्यांचं लिमिट अप केलं आहे 30% 15,000 करोडची लिक्विडिटी फॅसिलिटी एक्झिम बँकेला दिलेली आहे. ओके, तर आपल्याला ह्या टिपिकल अशा आकडेवारी का नाही ज्या चेंजेस होत असतात. एक गोष्ट आहे की तुम्हाला रेपो दर, रिव्हर्स रेपो दर ते माहीत पाहिजे, तर ते बघूयात आपण. ओके, पश्चिम बंगालला ॲम्फेन वादळासाठी 1,000 करोडचं पॅकेज केंद्राने जाहीर केलेलं आहे पश्चिम बंगालने. महाराष्ट्र, BJP महाराष्ट्र यांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बचावच्यासाठी मेरा अंगण मेरा रणांगण असं एक आंदोलन केलं, माय होम माय बॅटलफील्ड. आणि भाजपने महाराष्ट्रामध्ये सरकारविरोधी आंदोलन की सरकार अपयशी ठरलेलं आहे ह्या सगळ्या कोविड-19च्या याच्यामध्ये, याचं जे नेतृत्व केलेलं आहे देवेंद्र फडणवीस, आपले विरोधी पक्षनेते. आणि मागणी काय केलेली आहे तर 50,000 करोडचा निधी जो आहे तो रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी दिला गेला पाहिजे. आता याच्यावर तुमचं मत काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे, आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की नेमकं हे आंदोलन करण्याची खरंच गरज होती का? आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने रिॲक्ट होणं कितपत योग्य तुम्हाला वाटतं? आणि सरकार खरंच अपयशी ठरलेलं आहे का, हेही तुम्ही सांगू शकता. एकंदरीतच आजचा जर न्यूजपेपर तुम्ही बघितला
तर पोलिसांसंबंधीची न्यूज आहे. सिस्टीम एक्झॉस्ट झालेली आहे. एवढ्या दिवसांपासून 24/7 काम करतायत ही लोक. शेवटी बघा, आपण पण कुठलं एखादं काम करत असतो, रेग्युलर करत असतो, तर आपल्याला एखाद्या दिवशी कंटाळा येतो किंवा आपल्याला चेंज हवा असतो. पोलिसांच्या बाबतीमध्ये भयानक काम आहे की 24/7 ते काम करणं, फॅमिलीबरोबर राहत असताना म्हणजे ते सगळ्या काळजी घेणं की तुम्ही घरी जाताय है ना, ते कपड्यांसंबंधीच्या काळजी असतील, सगळ्या बिलकुल एकूण एक. ही सिस्टीम कुठलंही कुणीही असलं तर ती अशाच पद्धतीने एक्झॉस्ट होणार आणि तुम्हाला लगेच रिप्लेसमेंट, ही काही मशीन नाही आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. खुडोल, आता हे खुडोल काय आहे? संयुक्त राष्ट्रांनी या उपक्रमाचं प्रशंसा केलेली आहे. खुडोल जे आहे त्याची, खुडोल म्हणजे गिफ्ट. खुडोल हे मणिपूरच्या इम्फाळमधल्या या ऑल या NGOद्वारे उभारलेलं क्राऊड फंडिंग आहे. क्राऊड फंडिंग म्हणजे काय की मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसा जमा करायचा. हा पैसा मोस्ट प्रॉब्ली सोशल मीडिया, ऑनलाईन याच्यातून जमा केला जातो. हे जे क्राऊड फंडिंग आहे, यातून उभारला जाणारा जो निधी असतो त्याचा वापर LGBTQI, त्याच्यानंतर HIV पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर मजूर, त्याच्यानंतर लहान मुलं यांच्यासाठी करोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी केला जातो आहे. मग त्यांचं जेवण खावण असेल आहे ना, मेडिसिन्स असतील तर त्या गोष्टींसाठी. तर खुडोल मणिपुरी याच्यात आहे गिफ्ट, तर ते लक्षात ठेवा. आणि संयुक्त राष्ट्र ज्या वेळेस उपक्रमाची प्रशंसा करतं आणि हिच्यामधलं जे LGBTQI आहे याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो, एकंदर सिच्युएशन काय आहे. तर LGBTQचा व्हिडिओ मी जो आहे तो टेलिग्रामवर पोस्ट करून देईल, तर तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. आयुष्यमान भारत योजनेबद्दल बिनचूक विधान ओळखा. मेघालयातल्या मेघा थापा आयुष्यमान भारतच्या 1 कोटीव्या लाभार्थी. प्राथमिक नसतं हिच्यामध्ये, सेकंडरी टर्शरी असतं. कुटुंबातील फक्त 5 सदस्यांना, असा कसलाही नियम हिच्यामध्ये राहील. हा विमा योजना जी होती, स्वास्थ्य विमा योजना, त्याच्यासाठी होतं. फक्त बरोबर आहे. ओस्लो शांतता करार, इस्रायल पॅलेस्टाईन. गोलन हाईट जे आहे, तर गोलन हाईट हा प्रदेश कुठल्या देशाशी सीमेद्वारे जोडलेला नाही आहे. तर सिरियाशी आहे, इस्रायलशी आहे, जॉर्डनशी आहे, इराकशी नाही. ओके. पंतप्रधान वयवंदन योजनेसाठी कमाल मर्यादा किती आहे? तर कमाल मर्यादा नाही, किमान मर्यादा आहे 60 वर्ष. ओके, ही किमान आहे, कमाल नाही. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. राजीव गांधी किसान न्याय योजना जी आहे ती छत्तीसगडने केलेली आहे. आताचा आजचे प्रश्न घ्या. G7 देशांचा सदस्य नसलेला देश ओळखा. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, चीन. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वाधिक तेलाचे साठे आहेत. सौदी अरेबियात जगातील सर्वाधिक तेलाचे उत्पादन होतं. तर अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो? 20 मे, 22 मे, 22 जून, 5 जून. WHOच्या कार्यकारी मंडळाबाबत बिनचूक विधान ओळखा. 34 सदस्य असतात. सदस्यपद 3 वर्षांसाठी, अध्यक्षपदाचा कार्यकाळ 1 वर्ष. खालीलपैकी वॉटर सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत? व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन K. तर याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.